नमस्कार. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यांना आठवण्याचा दिवस. खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपण सावित्रीबाई फुले यांना आठवण्याचा, स्मरण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपण सहजा भाषण करत असताना, बोलत असताना आपण काही वाक्य उच्चारतो, ज्यामध्ये आपण असं म्हणतो की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली, त्यांनी शिकवलं, सुशिक्षित केलं, समाजामध्ये क्रांती निर्माण केली. म्हणूनच त्यांना म्हटलं जातं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. पण खऱ्या अर्थाने ही मोठी महान माणसं महान का असतात, तर त्यांच्या आयुष्यामध्ये जो संघर्ष असतो तो खऱ्या अर्थाने जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतो. मी एक पुस्तक माझ्या वाचनात आलं, ज्याच्यामध्ये मला 2-3 प्रसंग आपल्याला सांगावेसे वाटतात. त्याच्यामधला पहिला प्रसंग असा आहे, ज्यावेळी मुलींना शिकवणं किंवा मुलींचा जन्म होणं हेच समाजामध्ये पाप समजलं जात होतं. सनातनी लोक होते, त्यांना हे पटत नव्हतं की मुलींनी शिकलं पाहिजे. त्या काळामध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे दोघंही एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत. जर महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले नसते तर त्या नक्कीच शिकू शकल्या नसत्या, आणि जे आपण बोलू शकतो, शाळेमध्ये जाऊ शकतो, नोकरी करू शकतो, ते आपण करू शकलो नसतो. तर त्यामध्ये पहिला प्रसंग असा मला सांगावासा वाटतो, ज्यावेळी त्या मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात होत्या, त्यावेळी काही लोक होते, त्यांना हे बघवत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की मुलींना शिक्षण दिलं तर त्या व्यभिचार करू लागतील आणि ते समाजासाठी चांगलं होणार नाही. अशा अनेक अंधश्रद्धा पण त्यावेळी समाजामध्ये पसरवल्या जात होत्या, जेणेकरून महिलांनी बाहेरच पडू नये किंवा स्त्रीनं बाहेरच पडू नये. मग त्यावेळी या दाम्पत्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आग्रह धरला आणि सावित्रीबाईला शिकवायला जाऊ लागल्या. मग त्या ज्यावेळी शिकवायला जायच्या त्यावेळी अनेक लोक असायचे, ते काय करायचे, दगड मारायचे, शेण अंगावर टाकायचे, खरकटं पाणी असं ते पण अंगावर फेकायचे. मग सावित्रीबाई त्यांनी घाबरल्या नाहीत. त्या स्वतःकडे अजून एक साडी घेऊन जायच्या, शाळेमध्ये जायच्या, ती साडी बदलायच्या आणि मुलांना शिकवण्याचं काम अतिशय आनंदाने करायच्या. त्यांनी त्या ठिकाणी भांडण केलं नाही. याच्यामधून एक संयमीपणा असतो, हा गुण त्यांच्यामध्ये दिसून येतो. पण हा संयमीपणा बघत असताना दुसऱ्याच बाजूला ज्यावेळी त्या शाळेला शिकवायला जात होत्या, त्यावेळी काही लोकांनी असं सांगितलं, एक गुंड पाठवला आणि तो गुंड सावित्रीबाईंना म्हणाला की तू हे शिकवण्याचं काम बंद कर. छेडछाड करू लागला, धमकी देऊ लागला. त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी त्याच्या कानाखाली जबरा कानाखाली लगावली आणि सर्वजण पाठीमागे होते, ते पण घाबरले. याच्यामधून जसा त्यांच्यापाशी संयमीपणा होता, त्याचप्रमाणे त्या अतिशय धाडशी होत्या हे या ठिकाणी समजतं. ज्यावेळी चारित्र्याची अब्रूची ज्यावेळी गोष्ट आली, त्यावेळी मात्र त्या गप्प बसल्या नाहीत, हे या ठिकाणी समजतं. दुसरा त्यांच्या आयुष्यामधला एक प्रसंग, दोघांच्या आयुष्यामधला एक दुसरा प्रसंग महत्त्वाचा, तो म्हणजे ज्यावेळी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना बरेच वर्ष लग्न होऊनही मूल होत नव्हतं. त्यावेळी घरच्यांच्याकडून आणि समाजाकडून त्यांना बरेच काही ऐकावं लागत होतं. मग त्यावेळी त्यांना असं सांगितण्यात आलं की महात्मा फुले यांना सांगितलं की तुम्ही दुसरं लग्न करा. त्यावेळी ते असे म्हणाले की जसं तुम्ही मला सांगत आहे की मी दुसरे लग्न करू, तसं तुम्ही सावित्रीला सांगा. जसं तुम्ही म्हणता की माझं दुसरं लग्न झाल्यानंतर जे मूल होईल ते सावित्री सांभाळेल, तसंच सावित्रीचं दुसरं लग्न करून द्या, तिला जे मूल होईल ते मी सांभाळायला तयार आहे. समाजाला एक उत्तराने निरुत्तर केलं त्यांनी. जे उत्तर दिलं त्यावेळेस सगळा समाज पुढे बोलायलाच तयार नव्हता. याच्यातून त्या दोघांमध्ये असणारं प्रेमही या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला जाणवतं. त्याच्यानंतरचा अजून एक प्रसंग असा आहे की ज्यावेळी महात्मा फुले यांचं हे मरण पावतात आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांनी यशवंत हा मुलगा दत्तक घेतलेला असतो. परंतु त्यावेळेचा समाज अतिशय अडचणी निर्माण करत असतो किंवा त्यांना एखादा बदल करायचा असेल तर तो सहजासहजी होत नाही. त्याला भरपूर एखादं चांगलं काम घडायचं असेल तर त्या ठिकाणी अनेक लोकांच्याकडून विरोध होत असतो. मग तसंच झालं. ज्यावेळी त्या म्हणत होत्या यशवंतानं धनविधी करावा, त्यावेळी कोणीही तयार झाले नाही. मग त्या म्हणाल्या जर तुम्ही यशवंताला करायला देत नसाल तर मी स्वतः करेन. आणि त्यांनी आता आपल्या नवऱ्याच्या आपल्या आयुष्यातून निघून जाणे हा
सावित्रीबाई फुलेंसाठी किती मोठा धक्का असेल, पण त्या धक्क्यामधून सावरून त्या स्वतः दहनविधी करतात आणि ही गोष्ट नक्कीच आदर्शवत अशीच आहे. आणि आजच्या युगामध्ये अशा परिपक्व मनाची, खंबीर मनाची गरज आहे, जी त्या प्रसंगामध्येही ते दाखवताना दिसतात. आणि शेवटचा एक प्रसंग जो तोही माझ्या मनाला खूप भावतो, तो असा आहे की त्यांनी आपल्या यशवंत या मुलाला डॉक्टर बनवलं. आणि ज्यावेळी प्लेगची साथ सुरू झाली त्यावेळी इंग्रज लोक काय करायचे, प्लेगची साथ झालेल्या लोकांना न्यायचे, पुढे त्यांचे काय करायचे ते समजायचं नाही. मग त्यांनी यशवंताला बोलवून घेतलं आणि यशवंताला बोलवून घेऊन आपल्या घरामध्ये अशा रुग्णांची सेवा करण्याचं कार्य चालू केलं. पुढे त्यांना एके दिवशी काय झालं की त्या फिरत असताना त्यांना एक रुग्ण दिसला आणि त्याची अवस्था अत्यंत बिकट होती, त्याला उपचाराची खूप गरज होती. मग हे त्यांनी ओळखलं आणि स्वतःच्या पाठीवर त्यांनी त्या रुग्णाला घेतलं आणि आपल्या घरापर्यंत नेलं. आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामुळेच त्यांना संसर्ग झाला आणि त्याही दगावल्या त्याच्यामध्ये, प्लेगच्या जंतू त्यांच्या शरीरामध्ये संसर्ग झाला आणि त्यातून त्या दगावल्या. म्हणजे याच्यातून असं समजतं की योग्य वेळी, म्हणजे जशी वेळ असेल तसं वागणं असलं पाहिजे. एक स्त्री म्हणून त्या काळामध्ये एवढा मनाचा खंबीरपणा असू देत, प्रत्येक गोष्ट करण्याची जिद्द असू देत, आपल्या पतीच्या पाठीमागे उभं राहण्याचं जे धाडस असू देत, त्या सर्व गुण त्यांच्यामध्ये होते. आणि म्हणूनच त्यांनी जी क्रांती केली, त्यांनी जो विचार समाजामध्ये पेरला तो आजही तसाच आहे. आजही समाजामध्ये जो बदल हवा आहे तो पूर्णपणे झाला नाही, परंतु जो काही पॉझिटिव्ह बदल झाला आहे त्याच्या पाठीमागं सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि अनेक समाजसुधारक आहेत, त्यांचे विचार कारणीभूत आहेत. आणि त्याच विचारांना आठवण्याची खरं गरज आहे. आपण फक्त त्यांना आठवायचं म्हणजे त्यांचे विचार आठवले पाहिजेत, त्यांच्या पाठीमागचा संघर्ष, त्यांचं आयुष्य वाचलं पाहिजे. तरच आपल्याला त्या आयुष्य वाचल्यानंतर आपल्याला समजेल खऱ्या अर्थाने एखादी महान व्यक्ती असते ती सहजासहजी महान बनत नाही, तर त्याच्या पाठीमागे असणारा संघर्ष खूप मोठा असतो आणि संघर्षाशिवाय माणूस मोठाच होत नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. मलाही असं वाटतं या दिवसाच्या निमित्ताने आपणही हा संकल्प करायला हवा की आपण फक्त हा दिन साजरा करायला नको, साजरा करत असताना आपण त्यांच्या विचारांना जागलं पाहिजे, त्यांच्या विचारांना आपल्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कदाचित मलाही वाटतं तुम्हालाही माझे विचार पटले असतील. थँक्यू.